तर आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला यात्रेसाठी. तर मित्रांनो, तर आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला यात्रेसाठी. बघू शकता तुम्ही, हे पार्किंग इथं आपण इकडे साईडला गाडी लावलेली आहे. आता आपण चालू आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. दीपक पण आलेलं आहे. चला जाऊया आपण. इथे जत्रेमध्ये एक खेळ चाललेला होता. तो म्हणजे असा की रिंग टाकायची आणि ते पैसे आपल्याला, ते म्हणजे असं एक 500 रुपयाची नोट आणि 200 रुपयाची आणि 50 रुपयाची नोट, अशा प्रकारचे ते नोटा होते. ते 50 रिंग घ्यायचे, 50 रुपयाचे 10 रिंग. तर ते रिंग आपण टाकून बघू. दीपकने घेतले होते 50 रुपयाचे 10 रिंग. टाकतोय, बघू अगदी का नाही त्याच्यावाली. अशा प्रकारचे टेबल आहे आणि ते आपले फेल गेलं. आणि आता आपण पुन्हा घेतो. पुन्हा घेतलं आपण 50च्या 10 रिंग. पुन्हा आपण ट्राय करू. तर म्हणलं काय नाही का नाही, एक रिंग गेली तर 500 रुपये लागले तर आपल्याला का नाही, म्हणजे असे 10 रिंग लागले तर आपल्याला 5000 रुपये आपण कमवून घेऊ, अशी आपली आयडिया होती. आपण इथून ट्रिक करून बघू अगदी का नाही. बघा पुढे व्हिडिओमध्ये. ही पण आपली फेल गेलेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ती रिंग फेस पूर्णपणे बसलेली पाहिजे, तेव्हाच ते पैसे आपल्याला देतील. थोडा पण कोपरा असेल तरी पण ते नाही चालणार असं म्हणून. पूर्णपणे ती रिंग बसली तेव्हाच आपण हे ट्राय करतोय. आता दीपक तिकडनं ती रिंग आणतोय. तो काय म्हणा, आपण ती रिंग त्याच्यामध्ये ती बसती का नाही ते चेक करू व्यवस्थित. आपण रिंग टाकले ते आपली एक पण रिंग आलेली नाही, त्याच्यामुळे तो काय म्हणा चेक करून बघू. त्याने चेक केलं, तो म्हणा बसती म्हणा रिंग. तर बघू, पुन्हा ट्राय करू आपण. काय सांगितलं ना तू. तर हे आपले 100 रुपये फेल गेले. 100 रुपयात आपल्याला एक पण आपल्याला रिंग आपली लागलेली नाही. ती 100 रुपयातली शेवटची ही पण फेल गेली आपली. टोटल आपला 1200 रुपये लॉस झाला. त्याला आता इथून निघू. त्याला मला बस झालं, खूप खेळलो. दीपकला मला तिथं जाऊ आपण जत्रेमध्ये फिरू. दीपकने यात्रेमध्ये खतरनाक डान्स केलेला आहे. ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल. इंस्टाग्रामवरती तुम्ही जाऊन बघू शकता ते गाणं, डान्स. छोड़ो सबको छोड़ो, किसी को मत डांटो. काय रेल्वे काय कलाकार देखो अंदर. ऊपर जाके देखेंगे.
रुपये. जाय तू जाय दीपक जाय ना. बापरे त्याला कला करायचं रे. आला मला परत चाल काय रे भाई दीपक हाय. कसं वाटलं मग? एकदम चिल्लर. यात्रेमधून आता आम्ही बाहेर चाललोय गाडीकडे. आता चला गाडीकडे जाऊया आता त्र्यंबकेश्वरमधून. गाडीकडे जाऊ राहिलोय. इकडे आपली गाडी लावलेली आहे पार्किंगमध्ये. तर गाडीकडे चालू आहे आपण. इकडे आपली गाडी लावलेली आहे इथं. तर आपली गाडी लावलेली आहे. गाडी खोलू. गाडीमध्ये आलो पण. म्हणून आता आम्ही गाडीमध्ये आलेलो आहे. तर दीपक टाइम दाखव रे किती टाइम झाला. हे बघू शकता तुम्ही टाइम. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आम्ही आलो होतो 7 वाजता 3 मिनिटं. आणि आता यात्रा करून आता आम्ही घराकडे येता निघतोय. चला भेटू. आम्ही त्र्यंबकेश्वरच्या जत्रेला आलो होतो. एकदम एन्जॉय केलेलं आहे. आणि 12 वाजून 3 मिनिटं झालेले आहे. आणि व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा. पण या व्हिडिओ बी बघा आणि व्हिडिओला लाईक करा. चला भेटू पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मध्ये.